हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे लक्ष्मीज मराठी व्लॉग. तर आता मी निघालेले बाहेर म्हणजे मिरजेला. शौर्य जो आहे तो सरीला जाणार आहे आणि त्याची थोडीशी खरेदी करायची होती. सगळी खरेदी करून झाली. त्यानंतर मी इथे माझं मंगळसूत्र उतरलं होतं. आमच्या इकडे तुटलं असं बोलत नाहीत, त्यामुळे उतरलं बोलतात. आणि मंगळसूत्र जे आहे तर ते गाठवून घेतलं. ॲक्च्युली मी जर वेळेस काय करते, घरीच गाठवते माझं. पण ह्यावेळेस मला वेळ नव्हता आणि मनी सगळे तुटून ते विस्कटले होते, त्यामुळे मी बाहेरच गाठवणं प्रिपेअर केलं आणि थोडंसं शॉर्ट झालं, पण असो. त्यानंतर पेटपूजा केली आणि घरी आली. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं लक्ष्मीज मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे बुधवार आणि आज रात्री ना आमचा शौर्य जो आहे तर तो सहलीला जाणार आहे. सो त्याची जरा तयारी करायची आहे, ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते. आणि उद्याची पूजाची सुद्धा तयारी केलेली आहे थोडी. म्हणजे जे काही सामान वगैरे लागतं तर ते सगळं घेऊन आलेले आहे मी इथे. तर इथे बघू शकताय. आणि थोडंसं बाजार पण करायचं होता, ते पण केलेलं आहे इकडे. आणि शौर्यासाठी कोरडा खाऊ जो आहे तर तो पण मी आणलेला आहे इकडे सगळा. आणि थोडं जेवणाचं करणार आहे, पण तो रात्री वेळानं जाणार आहे, त्यामुळे थोडंसं लेट करणार आहे. आणि हे जे माझं मंगळसूत्र दिसते तुम्हाला काळ्या मण्यातली, तर ते थोडंसं उतरलं होतं, म्हणजे तुटलं होतं. आमच्या इकडे तुटलं असं बोलत नाहीत, उतरलं असं बोलतात. तर ते पण मी गाठवून घेतलेलं आहे, जसं माझं जुनं होतं तसंच गाठवलेलं आहे. सोनू काय? आणि आमच्या इकडे सोनू लागलेले ओरडायला का तुम्ही आत्ताच रिसेंटली बाजारामधून आलेले आहे. आणि आमच्या ऑस्कोला पण साखळी आणि बेल्ट पण घेऊन आलेले आहे, कारण त्याचा बेल्ट जो आहे तर तो त्याच्या गळ्यामध्ये नव्हता आणि साखळी सुद्धा त्याची तुटलेली होती. सो हे सगळं घेऊन आलेले आहे मी. आणि पूजेचं पण थोडं पूजेचं सामान पण घेतलेलं आहे, ते अजून गाडीच्या डिग्गीमध्ये आहे, ते पण काढून घेते. आणि चला तुमच्यासोबत बोलते. थोडीशी तयारी करून घ्यायचं आहे, घर वगैरे आवरायचं आहे, कारण लवकर गेलेले मिस्टर जे आहेत तर ते बाहेर गेलेत, त्यामुळे. तर सगळ्यात आधी तर ऑस्करला साखळी आणि बेल्ट घालून घेते. आणि त्यानंतर आता वाजले दुपारचे 2ला घालते आणि मग बोलते. आणि इकडे आमचे हानी बघा किती हरकले. हानो इकडे बघायचे ते शेपटे हलवण्याच्या याच्यावर ओळखू शकता तुम्ही किती हरकले. आनंद गुड्डू. आमच्या कुत्र्याचे ऍक्च्युअल नावं वेगळी आणि टोकन नावं भरपूर आहेत, म्हणजे जसं आपण लहान मुलांना बोलवतो. तर आमच्या हानीला गुड्डी म्हणून असं बोलवतो आम्ही. तर चला ऑस्करला बेल्ट आणि साखळी घालून घेते. त्यानंतर बघा दुपारची सगळी कामं आवरून घेतली, आणि म्हणजे थोडी करून घेतली, थोडी राहिलेली कामं करून घेतली सगळी. आणि आता संध्याकाळी चहाची वेळ झाली होती. आणि शौर्यला जे आहे ते म्हणजे डब्याला ना शेंगदाण्याच्याच पोळ्या पाहिजे होत्या, बाकी काही नको होतं. पण तरीसुद्धा मी त्याला मसूर डाळीची उसळ आणि चपातीसुद्धा दिली होती. आणि ह्या लसूण बघू शकता 100 रुपयाचा आहे. त्यानंतर उद्यासाठी ना मटर पनीर करायचे होते, तर त्याचं थोडं मटेरियल जे आहे तर ते घेतलं. आणि माझा डिशवॉशर संपला होता, ते सुद्धा घेतलं. गजरा घेतला, फुलं वगैरे घेतली पूजेसाठी उद्याच्या, म्हणजे गुरुवारच्या पूजेला. आणि वस्त्रमाळ घेतली. गेल्या गुरुवारी माझ्याकडे नव्हती वस्त्रमाळ, आता हीच माळ जी आहे तर ती पुढच्या 3 गुरुवारसुद्धा पूजेन मी. त्यानंतर रताळे आणली आणि कांदा, बोर आणि हे नाचणीसुद्धा घेऊन आली बघा मी, आता थंडीमध्ये आंबील वगैरे करून घेण्यासाठी. आणि खाऊची पानं वगैरे सगळी घेतली. आणि शौर्याला जो कोरडा खाऊ होता तो पण घेतला होता. कोथिंबीर घेतली होती, मोठीच्या मोठी पेंडी मिळाली बघा 15 रुपयाला. हा सगळा जो बाजार आहे ना तो काढूपर्यंत माझे शेंगदाणे जे आहेत तर ते मंद आचेवर छान खरपूस असे भाजले होते, म्हणजे करपले पण नव्हते पण कुरकुरीत झाले होते. अशा पद्धतीचे मला भाजून पाहिजे होतं. आणि आता शेंगदाणे भाजेपर्यंत करणार काय ना, म्हणून मी सगळा भाजीपाला जो आहे म्हणजे पिशवीतला बाजार तो काढून घेतला. आणि या ज्या पपई दिसतात तर त्या शेतातल्या आहेत बघा, आल्या होत्या तर. त्यानंतर ना सगळा भाजीपाला एका साईडला केला. आणि आता शेंगदाणे आणखीन पण कच्चे होते, भाजायला थोडासा वेळ लागणार होता. गजरा, फुले आणि पाने वगैरे जे काही होतं ते फ्रीजमध्ये ठेवायचं, कोथिंबीर वगैरे ठेवून दिलं. आणि आता जोपर्यंत शेंगदाणे कुरकुरीत होत होते तोपर्यंत मी काय केले, थोडीशी रेसिपी वाचून घेतली, की मी मटर पनीर करणार होते त्याची. आणि मटर सोलून घेतले लगोलाग, आणि लगेच मिरच्यासुद्धा निवडून घेतल्या, म्हणजे तेवढाच वेळ जाईल माझा आणि उद्याचं काम हलकं होईल. आणि लसूणसुद्धा सोलून घेतला. आणि लसूण किती महाग झाला आहे तुम्हाला माहितीच असेल, तुमच्या इकडे कसं आहे मला कमेंट करून सांगा. तर मी मोकळा लसूण घेतलेला आहे, जे की गड्डा नसतो, सुट्ट्या पाकळ्या असतात तशा. तर तो मला 100 रुपयाला पाव भेटला आहे, पण पाकळ्या खूप मोठ्या मोठ्या आणि छान आहेत, कचरा वगैरे काहीच नाही. आणि जर गड्डा जो असेल तर तो 120 रुपयाला पाव. तर शेंगदाणे भाजून झाले कुरकुरीत छान. आणि आता शेंगदाणे वगैरे झाले सगळे, बाकीची सुद्धा थोडीशी तयारी केली. आणि त्यानंतर काय झालं, चहाची वेळ होती, चहा करायला घेतला, चहा ठेवला. तोपर्यंत आता चहा पण करायचं काय, म्हणून मी काय केलं, शेंगदाण्याचं जे सारण होतं तर ते तयार करून घेतलं. शेंगदाणे मिक्सरला छान बारीक करून घेतले. आणि
गूळ जो आहे तो चिरून घेतला. तर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकताय, काहीच अडचण नाही. तर मी चिरून घेतला, मिक्स करून घेतलं, वेलची पूड घातली त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर ना ते वेलची पूड घालून मिक्स करून ते बाजूला ठेवून दिलं. तो पण तिकडे माझा चहा झालेला. आणि ना आता इथे शौर्य आला माझ्याकडे, त्याला बघायचं होतं की मी शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवायला घेतलेत की नाही. आता त्याला एक्साइटमेंट आहे सहलीला जाण्याची. आणि आता त्याला मी दुपारी ना थोडं झोपवलं होतं, कारण की रात्री ना जागरण होणार होतं आणि त्याची बस जी आहे तर ती 10ला येणार अशी बोलली होती आणि आली 11:30 पावणे 12ला. तोपर्यंत आम्ही जागेच होतो. तर चहा गाळून घेतला आणि अशा पद्धतीने मला चहा खारी खावीशी वाटते. तुम्ही कसं खाता हे मला सांगा. आणि इकडं आमची हानी ना तिला बाहेर जायचं होतं, पण आमची किटी दारात बसली होती, त्याला रस्ता देत नव्हती, त्यामुळे ती घाबरून तशीच उभी होती. तर त्यानंतर मी चेंज करून घेतले. चहा घेतल्यानंतर चपाती वगैरे बनवून घेतल्या, मसूर डाळीची उसळ पण बनवून घेतली आणि आधी चपातीच बनवल्या, कारण शेंगदाण्याच्या पोळ्या ज्या आहेत ते बनवल्यानंतर ना ते गुळाचं जे पाणी असतं किंवा पाक असतं तर ते तव्याला चिकटतं, त्यांना चपात्या गोड होतात, त्यामुळे मी आधी चपात्या बनवल्या. आणि आता हे बघू शकता शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे झाल्या सगळ्या आणि सगळं जे आहे ते जिथल्या तिथं ठेवलं, जेवण करून घेतलं. शौर्याची थोडी पॅकिंगची तयारी करायची होती, ते सगळं बाजूला काढून ठेवलं जेवण करून आणि सगळं त्याचा डबा वगैरे पॅक केला. त्याला डब्याला मी शेंगदाण्याच्या पोळ्या, चपाती आणि उसळ असं दिलेलं आणि कोरडा खाऊ भरपूर दिलेला आणि शिवाय थोडेसे पैसेसुद्धा दिलेले, कारण आता मुलांना सहलीसाठी एक्साइटमेंट असते बघा. तर सगळ्यांना त्यानंतर ना सगळ्यांनी आम्ही जेवण करून घेतलं इथं बघू शकता अशा पद्धतीने. आणि शौरीची तयारी करायला घेतली लगेच. भांडी वगैरे अजून घासायची होती आणि त्याचे कपडे ना जे शर्टमध्ये पॅन्ट घालायची होती, म्हणजे पॅन्ट शर्ट, त्या पॅन्टमध्ये त्याचा शर्ट मी फोल्ड करून ठेवला होता आणि त्याला सगळं व्यवस्थित सांगितलं होतं की अशा पद्धतीने तुझे कपडे ठेवलेले आहेत. एक पॅन्ट ओढलंस की त्याच्यासोबत तुझं सगळं किटच बाहेर येईल. आणि ते सगळं मी कॅरीबॅगमध्ये घालून दिलं, कारण आता मुलं कसं प्रवासात असतात, त्यांचं लक्ष नसतं, पाणी सांडलं किंवा जेवणातलं काही तेल वगैरे गेलं असं काही नको, म्हणून मी कॅरीबॅग दिल्या होत्या. आणि याच कॅरीबॅगमध्ये त्याला ओली कपडे वगैरे ठेवून घेऊन ये म्हणून सांगितलं होतं. सगळं पॅक केलं. 2 कप्प्यामध्ये कपडे ठेवून दिले आणि एका कपड्याच्या ह्याच्यामध्ये कोरडा खाऊ ठेवला वर आणि एका ह्याच्यावर डबा ठेवला त्याचा. आणि मोस्ट म्हणजे त्याचे मेडिसिन वगैरे जे होते तर ते वरच्या कप्प्यात ठेवले होते मी त्याला. आणि 2 पाण्याच्या बॉटलसुद्धा दिल्या होत्या आणि त्याला सगळं व्यवस्थित मी दाखवूनच ठेवलं होतं. शॅम्पूचे पाऊच, कोलगेट, ब्रश, सगळं त्याचं मेडिसिन, रुमाल, परत हँड ग्लव्स आणि स्वेटर तर तो घालणारच होता. त्याची सहल ना गणपतीपुळे, मार्लेश्वर, रत्नागिरी, पावस या ठिकाणी जाणार होती आणि मार्लेश्वरला आणि गणपतीपुळेला 2 ठिकाणी आंघोळ होणार होते. तर त्याच्या अनुसार कपडे वगैरे दिले होते त्याला. आणि बीचवर घालण्यासाठी म्हणजे गणपतीपुळे समुद्रामध्ये आंघोळ करण्यासाठी एक शॉर्ट्स आणि बनियन पण दिलं होतं की अंडरवेअर असं आंघोळ करू नको म्हणून मी आधीच सांगितले होते त्याला. आणि हे सगळं त्याचं पॅकिंग करून झालं. त्यानंतर माझं किचन ओटा आवरून घेतला, तरीसुद्धा त्याची बस आली नव्हती. 10 वाजता येणार असे बोलले आणि आली पावणे 12 वाजता. तोपर्यंत आम्ही जागेच होतो, झोप तर खूप आलेली. पण असो, बस आलेल्याचा व्हिडिओ घेता आला नाही. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.